लक्षात ठेवा 2 षटकांचा सामना असेल. एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाला आपण जरूर बघतायत. केदारनाथजी पाटील साहेबांचं शुभागमन झाले. त्यांना मी विनंती करतो आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. चला सलामीची जोडी सकाळच्या सत्रापासून या जोडीने मैदानावरती जर पाहिजे धुमाकूळ घातलं. एका बाजूला मॅकमिलन गोविल, दुसऱ्या बाजूला डेन्झिल. ही सलामीची जोडी हळद टीम दहीसर या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला. आपला देखील आभारी आहोत. आणि नेहमीच आता मात्र आपल्याच परिसरातील एका बाजूला उत्तन, दुसऱ्या बाजूला नायगाव कोलीवाडा म्हणजेच नेहमीच या 2 टीमच्या माध्यमातून आपण लढत पाहतो. परंतु दोन्ही संघ एकमेकांवरती हवी राहिलेत. परंतु आजच्या दिवसातील या शेवटच्या मॅच वरती कुठला संघ कोणावरती भारी पडतो आता हे पाहणं महत्वाचं राहील. आपण बघतायत बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व प्रस्तुत BVA चॅम्पियन्स आयोजित सभापती चषक 2025. वेलकम आदू, आपलं देखील स्वागत. आदित्य म्हात्रे निशान म्हात्रे बंधू आहेत आणि त्यांचं देखील शुभागमन होत असताना वेलकम सुस्वागतम. विशाल आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं गेलं तर स्ट्राइक एंड वरती मॅकमिलन गोविंद, नॉन स्ट्राइक एंड वरती डेन्झिल जे डेंजर फलंदाज आहेत आणि मॅकमिलन एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्यांना कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. दोन्ही संघांना आपण या शुभेच्छा. महेंद्र पाटील एका बाजूला पंच आहे, दुसऱ्या बाजूला अशोकजी राऊत. दोन्ही संघांना शुभेच्छा. पहिला बॉल गोलंदाज तयार. आजच्या दिवसातील शेवटचा मॅच पहिला बॉल विशाल तयार झालेत ओव्हर दी विकेटने. पहिला बॉल लेग होता, फटका फसला, मिस्टेमिंग झालाय. पहा कुठेतरी कॅच वरती जाणं जरूर पॉसिबल नव्हतं. परंतु थोडीशी रनिंग बिटवीन विकेट त्या ठिकाणी ठेवली असती तर कदाचित कॅच एका हातात जरी झाली असती तर मॅकमिलनची एक फार मोठी विकेट त्या ठिकाणी मिळाली असती. कारण की मॅकमिलन सकाळ सत्रापासून जर पाहिलं तर धावा केल्यात आतापर्यंत ते म्हणजेच 68 धावा ही धाव ऍड करून म्हणजेच बऱ्याच धावा मॅकमिलनने बनवलेल्या आहेत. परंतु डेन्झिल कमी स्ट्राइक वरती आलाय. परंतु ज्या वेळेला स्ट्राइक वरती आलाय त्या वेळेला त्याचा दमखम त्याने दाखवलाय. इथे स्ट्राइक वरती आलाय, म्हटलं होतं त्याने त्याचा दमखम दाखवलाय पहिल्याच बॉल वरती. यावेळेला पहिला बॉल फेस करत असताना षटकार ठोकलाय डेन्झिलच्या बॅट मधून. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानीची सारी. हे आधार थँक्यू डीजे, धन्यवाद डीजे. पहा ज्याप्रमाणे उल्लेख केला सकाळच्या सत्रापासून डेन्झिलला स्ट्राइक कमी मिळाले, पण ज्या मिळाले त्या वेळेला त्याने षटकार ठोकलेत आणि 6 धावा आल्यात. स्लोवर पद्धतीचा बॉल होता. विशालने गेल्या मॅच मध्ये देखील अशीच कामगिरी राहिली होती. विशाल षटकात मला वाटते 2 षटकार ठोकले होते. त्यानंतर निर्धाव चेंडू हाताळला होता. थोडासा चेंडू फिरवण्याचा प्रयत्न याही वेळेला विशालच्या माध्यमातून झाला गेला. या बॉलवरती एक सिंगल, 3 चेंडू फेकून झाले. धावा फटकावरती 8 झाल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये अरोरा फाउंडेशन उत्तन या संघाला आपण जरूर बघताय. JTC लाईव्हच्या माध्यमातून जुडले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण बघताय. सभापती चषक 2025. इथे फटका चांगला आहे, शॉर्ट बॉल होता आणि त्या बॉलला कन्वर्ट करत असताना 6 धाव्यांमध्ये विशालच्या विपक्षामध्ये मॅकमिलन गोविंदने ठोकलाय एक उत्तुंग दर्जेदार धमाकेदार सभापती चषकातील दर्जेदार षटकार. थँक्यू डीजे. अप्रतिम आयोजन नियोजन. निशान म्हात्रे यांचं कौतुक करावं तितकं कमीच राहील. कारण की नायगाव पूर्वपट्टीमधील सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा आपण जरूर बघतायत. या नागेश काका मैदानावरती सभापती चषक याचं सर्व श्रेय जाईल निशान म्हात्रे अँड ऑल टीम. 4 बॉल फेकून झालेत आणि अगदी जर पाहिलं गेलं तर आता फ्लाइट देणारा बॉल होता. सर्व विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल डॉट राहतोय. वेलकम ऋतिक म्हात्रे, आपण यायचं आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस ऋतिक, विनंती असेल. निशान म्हात्रे यांचे बंधू आहेत.
या पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका मिसटायमिंग आहे. गणेशला बीट करत असताना बॉल थेट निघून जाईल सीमा रेषेपार. मॅकविलन गोविंदच्या बॅट मधून शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार आणि या चौकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फटकावरती 18 धावा, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. शहराचा आहे बर का कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का अरे समाज सेवक. चला चला थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज लगेच आणायचे आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती भरपूर उशीर होतोय. जबरदस्त कामगिरी कालच्या दिवसात आपण साईश 11 वाकीपाडा संघाला आपण पाहिलं गेलं तर जबरदस्त खेळ त्यांच्या माध्यमातून राहिला गेला, परंतु थोडासा बॅकफुटला जरूर जाणवला गेला. कालच्या दिवसात जर पाहिलं गेलं तर पत्तू पॅकर्स दत्ताली संघ पुढे येताना दिसतोय. वेलकम शुभमजी म्हात्रे यांच्या माध्यमातून मालिकावीर साठी ट्रॉफी स्पॉन्सर झाले, त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना मी विनंती करतोय आपण देखील येऊन मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आपल्या जरूर पाहायला मिळतात. शुभमजी म्हात्रे बॉल तयार. संचित डेंझिल पहिला बॉल ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. चांगला ड्राईव्ह खेळला या ठिकाणी. क्षेत्ररक्षक पोहोचताय त्या ठिकाणी जर पाहिजे तर संतोष या बॉलवरती एकच धाव. एसएम फिटनेस जिमचे प्रो प्रायडर या ठिकाणी उपस्थित झालेत. शुभमजी म्हात्रे त्यांना विनंती करतो आपण या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्याच्या माध्यमातून मालिकावीरसाठी आपण जरूर ट्रॉफी पाहत आहेत. मॅकविलन गोविंद ऑन स्ट्राईक. आशा आहेत, अपेक्षा आहेत मॅकविलन कडून. नेहमीच मोठमोठे फटके मॅकविलनच्या माध्यमातून आपण पाहिलेत, परंतु आजच्या दिवसातील शेवटच्या मॅच मध्ये येतील का? ऑफस्टिकच्या बाहेर बॉल निघालाय आणि महेंद्रजी पाटील सरांचा इशारा येतोय. हा बॉल वाईट. एक धाव अतिरिक्तच्या माध्यमातून आणखीन ऍड केली जाईल. मित्र म्हणेन संचित पहिल्या डावापासून जर पाहिलं गेलं तर पहिल्या मॅच पासून महागा ठरत गेला, परंतु संचितच एक असा खेळाडू आहे की ज्या वेळेला बॅटिंग साठी येतो त्यांनी जे धावा दिल्यात त्याहून दुप्पट धावा तो बनवून मैदानाच्या बाहेर निघतो. याची खासियत राहिली संचितची. हाफ ट्रॅकर होता, पुल केलाय आणि या बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवले गेले. मॅकविलन गोविंद आणखीन एक उत्तुंग षटकार. थँक्यू. बीबीए चॅम्पियन्स जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांनी जर कॅच घेतला तर 300 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. वेलकम ऋतिक म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. मॅकविलन गोविंद पुन्हा एकदा तयार झालेत. संचित ही खासियत राहिले गोलंदाजावरती प्रेशर कसं टाकायचं. क्रिश अर्थातच पप्प्या यांनी जर कॅच जर धरली गेली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. धावा फटकावरती आहेत त्या म्हणजे 27. चेंडू फेकून झाले 2. मॅकविलनची हीच खासियत राहिली ज्याचा उल्लेख आम्ही करतो. तो ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर बॉल होतात, पुन्हा एकदा आतमध्ये येतात. बाहेर आतमध्ये नेहमीच त्यांचा खेळ चालू राहतो, परंतु त्यांची बॅटिंग ही प्रत्येकाला प्रभावित करून सोडते. आजचा दिवस देखील मॅकविलनच्या नावावरती. हे पहा, ही आहे ताकद, ही आहे नजाकत. मॅकविलन गोविंद उत्तनचा सितारा आज पुन्हा एकदा जुचंद्रच्या नगरीमध्ये धुमाकूळ घालतोय. आणखीन एक मॅकविलनच्या बॅट मधून षटकार. दादाच्या पाठीशी सारा गाव, दादाच्या पाठीशी सारा गाव, म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर. थँक्यू डीजे. या स्पर्धेतील 90 धावा कंप्लीट झालेल्या आहेत या षटकानेशी. मॅकविलन गोविंद क्या बात आहे. आजचा दिवस गाजवला मॅकविलन गोविंदने. षटकार आलाय. षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 33 धावा. मॅकविलन गोविंद नाव नाही तरी उत्तनची दहशत आहे. ज्या ज्या वेळेला मैदानावरती उतरतात त्या त्या वेळेला आक्रमक रूप धारण करतात. याही मॅच मध्ये जबरदस्त ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल क्रॅकिंग डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चालाय. क्षेत्ररक्षक विशाल धावतायत. बॉलचा पाठलाग होईल आणि तत्पूर्वी 2 धावा तर 2 धावा या ठिकाणी जरूर कंप्लीट केल्या गेल्यात. मॅकविलन गोविंद खरोखरच जर पाहिलं गेलं तर किनारपट्टीवरचं क्रिकेट आणि आपण सिमेंट कॉन्क्रीट वरचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. जेवढा फास्ट किनारपट्टीवरती चेंडू येतो त्याहून थोड्याशा धीम्या गतीने आपण जर पाहिलं तर या मैदानावरती या सिमेंटच्या मैदानावरती चेंडू येतो.
ती नजर प्रॉपर बसले ती म्हणजे मॅक्विलनची आणि त्याच कारणास्तव जर पाहिले गेलं तर प्रत्येक बॉल मिड ऑफ द बॅटने षटकारकरिता फेकून देण्याची क्षमता आहे मॅक्विलन मध्ये शेवटच्या आता मात्र एका बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल धावा फटकावरती 35 झाल्यात प्रथम फलंदाजी करत असताना अरोरा फाउंडेशन उत्तम या संघाला आपण जरूर पाहत आहेत नेहमीच चांगले क्रिकेट उत्तमच्या माध्यमातून खेळले गेलेलं आहे मॅक्विलन सांगतायत हा बॉल एक्स्ट्रा कव्हर उडवण्याचा प्रयत्न होता परंतु काहीतरी द्विधा मनस्थितीमध्ये होते शेवटचा बॉल या पहिल्या डावातील संचितच्या षटकात पुन्हा एकदा याही वेळेला धावा भरपूर प्रमाणात खर्च झाल्यात ऑफस्टिकच्या बाहेर शबल झाल्या फटका इथे चांगला आहे परंतु बॉल स्टॉप झाला एक धाव कंप्लीट केला दुसरीचा प्रयत्न चालवला 2 देखील धावा कंप्लीट झाल्यात आणि तिसरी धावेचा प्रयत्न मॅक्विलनच्या माध्यमातून होताना दिसतोय आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर तिसरी धाव घेताना फलंदाज डेन्झिल आउट होतील जबरदस्त कामगिरी पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झालाय पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा फटकावरती 37 झाल्यात आणि 12 चेंडू आता मात्र 38 धावा एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाला करावे लागतील ज्यावेळेला या मॅचला सुरुवात होईल निशांजी पाटील यांचा आपण आवाज ऐकणार आहात चलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती वाकड्यात जायची करू नका गलती हे केले अबंग साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून जळती नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का थँक्यू पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत तुम्ही पाहताय सभापती चषक 2025 हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा तब्बल जर पाहिलं तर 38 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये एकविरा स्पोर्ट नायगाव या संघाच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळते काय जबरदस्त बॅटिंग अलोरा फाउंडेशन उत्तम संघाची पाहायला मिळाली मॅक्मिलन गोविंदच्या बॅटमधून 27 धावा खऱ्या अर्थानं आजचा दिवस मॅक्मिलन गोविंद गाजवला विथ द बॅट त्याचा परफॉर्मन्स प्रत्येक मॅच मध्ये चांगला राहिला आणि खरं तर याही मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून निर्णायक क्षणाला 27 धावा दाफलकावरती पाहायला मिळाल्या मॅक्मिलन गोविंदचा जर आपण उल्लेख केला तर खुल्या गटामध्ये खेळताना कोकणातली एक नामांकित क्रीडा स्पर्धा अंगणेवाडी आनंदवाडी चषकामध्ये जर पाहिलं तर भरपूर मोठं टार्गेट होतं 96 धावांचं टार्गेट परंतु मॅक्मिलन गोविंद एकटाच मैदानावरती जर पाहिलं तर खेळत असताना त्याच्या बॅटमधून 46 धावा तिथे पाहायला मिळाल्या आणि एका चेंडूमध्ये 6 धावांची आवश्यकता असताना तिथून जर पाहिलं तर त्याच्या बॅटमधून मोठा फटका आला नव्हता परंतु तो सामना प्रतिस्पर्धी संघाने जिंकला होता परंतु तिथे चर्चा फक्त एकाच नावाची मॅक्मिलन गोविंद या नावाची चर्चा राहिली आणि असा खेळाडू मैदानावरती तुम्ही आजच्या दिवसामध्ये देखील पाहिला आणि आजच्या दिवसामध्ये देखील मॅक्मिलन गोविंद या नावाची चर्चा जरूर केली जाईल काय जबरदस्त बॅटिंग त्याची राहिली अफलातून खेळ त्यांनी दाखवला 50 पेक्षा जास्त धावा आजच्या दिवसामध्ये त्याच्या बॅटमधून आलेत खरं तर परंतु इथून जर पाहिलं तर एका बाजूला शैलू पाहायला मिळतो तो देखील आजच्या दिवसामध्ये चर्चेमध्ये राहिलाय त्याच्याही बॅटमधून धावा आलेत परंतु इथून जर पाहिलं ना तर 12 चेंडूमध्ये 38 धावा हा सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत पंच अधिकृत इशारा करतील सामन्याला होते सुरुवात 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता बॉलिंग ट्रॅकवरती रायनल इतूर आपल्याला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल यावेळेस पाहिला ते मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी प्रयत्न करतायत दुसरी धाव घेण्याचा परंतु तिथे फक्त सिंगलच मिळते पहिल्या चेंडूवरती फक्त एकच धाव रायनल इतूरच्या विरोधात तुम्ही पाहताय खरं तर चांगली गोलंदाजी करण्यासाठी रायनल इतूर देखील जाणला जातो सुरुवातीला जर पाहिलं तर एक गाव एक फॉर्मॅट मधून हा खेळाडू पुढे आला आणि सध्याच्या घडीला खुल्या गटामध्ये देखील रायनल इतूर नावाची चर्चा केली जाते आणि या पहिल्या षटकामध्ये तो गोलंदाजी करताना तुम्ही त्याला पाहताय ओव्हर द विकेट सतीश साठी इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे इटीचा व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळते संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती सतीशला देखील या मॅच मध्ये मोठे फटके खेळावे लागतील दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा सामना आहे जो संघ जिंकेल या स्पर्धेच्या टॉप 3 मध्ये दाखल होईल त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना भरपूर महत्त्वाचा आहे गोलंदाज पुन्हा एकदा रायनल इतूर या मॅच मध्ये राईट आर्म ओव्हर द विकेट स्ट्राइकिंग एंडला सतीश आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस मोठा फटका सतीशच्या बॅट मधून परंतु फिल्डर आहे तिथे डाऊन द बॉल इथे झेलबादच्या स्वरूपात पहिला धक्का टीम एकविरा स्पोर्ट नायगावला बसतोय गॉडसनला टिपलाय हा झेल फलंदाज बाद असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झाले तो
थँक्यू. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सतीशने केला, फटका फसला होता, परंतु मिड विकेटला गॉडसनच्या माध्यमातून चांगला झेल पाहायला मिळाला आणि पहिला धक्का या मॅच मध्ये टीम एकविरा स्पोर्ट नायगावला बसलाय. नवीन फलंदाज संचित कोळी मैदानावरती दाखल होतोय. रायनल इतूरचं कौतुक करावं लागेल, काय जबरदस्त तो गोलंदाजी करतोय, महत्वाची विकेट त्यांनी प्राप्त केली. खरं तर 38 धावांचं मोठं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये मोठे फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर त्याच्या विरोधात झाला, परंतु फलंदाज अपयशी ठरले. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज तयार संचितच्या विरोधात. यावेळेस मोठा फटका संचित कोळीच्या बॅट मधून येतोय, धमाका, बॉल सीमारेषा ओलांडतोय, भव्य षटकार त्याच्या बॅट मधून या मॅच मध्ये. हे सहान थोर दादाला लोकमान्य सारी हे आधार स्तंभ. थँक्यू. 6 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 8 या आकड्यावरती. काय जबरदस्त फटका, पहिला चेंडू फेस करत होता आणि या चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी भव्य षटकार संचितच्या बॅटमधून या मॅच मध्ये येतोय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित करू शकले नाही. लॉंगॉनचा फिल्डर अगदी जर पाहिलं तर मिड ऑनला आलाय, चांगली फिल्डिंग, परंतु 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. अजून जर पाहिलं तर 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी 28 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये टीम एकविरा स्पोर्ट नायगावला हा सामना जिंकण्यासाठी. रायनल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर द विकेट खोलवटा पहिला चेंडू इथे जर पाहिलं तर हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑनला खेळलेत, परंतु फिल्डर आहे तिथे सेकंडचा कॉल आहे आणि सक्सेसफुल देखील पाहायला मिळत आहेत. 2 धावा या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये रायनल इतूर इम्प्रेस करतात, मोठा फटका खेळू देत नाहीये. जरूर त्याच्या विरोधात एक षटकार आलाय, परंतु तदनंतर खोलवा टप्प्याचा चेंडू देखील पाहायला मिळाला, हेलिकॉप्टर ड्राईव्ह देखील पाहायला मिळाला. संचितच्या बॅट मधून येणारे 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. रायनल यावेळेस मोठा फटका संचितच्या बॅट मधून, बॉल जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी भव्य षटकार, आणखीन एक तडाखा या मॅच मधून संचितच्या बॅट मध्ये येतोय. दादा समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावांसाठी आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती मॅकमिलन गोविन आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला शैलू हा फलंदाज. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेस पाहिलं तर बॅटची एज लागली आणि यष्टांच्या मागे तिथे जर पाहिलं तर फ्लाइंग स्लीप मध्ये झेल कंप्लीट केल्या. महत्वाची विकेट या मॅचच्या निर्णायक क्षणाला मॅकमिलन गोविन महत्वाची विकेट प्राप्त केली. शैलूला बाद केलं, फलंदाज बाद. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. 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 असं एकच हाय कमी कशा. थँक्यू. 5 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली मॅकमिलन गोविन. जबरदस्त गोलंदाजी करतायत विथ द बॅट, खूप चांगला परफॉर्मन्स, परंतु विथ द बॉल अगदी जर पाहिला तर चांगली गोलंदाजी देखील करतायत या मॅच मध्ये, कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी विकेट प्राप्त केली. नवीन फलंदाज विवेक कोळी मैदानावरती दाखल होत आहेत. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, इथे जर पाहिलं तर सिंगलच मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण संचितला स्ट्रायकिंग एंड वरती आणलंय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 19 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. संचित कोळीकडे क्षमता आहे, त्याने आजच्या दिवसामध्ये चांगली बॅटिंग केली आहे आणि त्याच्याच बॅट मधून इथे मोठा फटका. गॉडसन पुढे येतात, चांगला प्रयत्न करतात. वा काय फिल्डिंग राहिली आहे, जबरदस्त फिल्डिंग. स्वतःच्या संघासाठी सर्वोत्तम समर्पण काय असतं ना, हे गॉडसन करून पाहायला मिळतं. खरं तर चेंडूवरती अगदी झेपावले होते, जीवाच्या आकांतात धावले आणि चेंडूला स्टॉप केलं आणि 2 धावा सेव्ह केल्या असंच म्हणावं लागेल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 21 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत त्या 17 धावा. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. खरं तर गोलंदाजी चांगली राहिली आहे.
उतन संघाची. खोलवटापर्यंत चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने हा फटका खेळलेत, परंतु लॉंग ऑल फिल्डर आहे आणि फक्त सिंगलच मिळते. अफलातून खेळ पाहायला मिळाला. एलोरा फाउंडेशन उतन संघाच्या माध्यमातून मॅकमिलन गोविंदचं नक्कीच कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त खेळ त्यांनी दाखवलाय आणि मॅचच्या क्रुशल मुवमेंटला त्यांनी स्वतःकडे गोलंदाजी घेतली आणि चांगल्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी त्याची पाहायला मिळते. 2 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. गोलंदाज मॅकमिलन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही. इथे जर पाहिलं तर चांगला चेंडू पाहायला मिळतो आणि पूर्णपणे सामना, परंतु इट इज अ वाईट बॉल. खराब चेंडू आहे कारण भरपूर दूर होता चेंडू फलंदाजापासून आणि इथे वाईट चेंडू पाहायला मिळतो आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 23 या आकड्यावरती. खराब चेंडू पाहायला मिळाला कारण ऑफस्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. मॅकमिलन गोविंद पुन्हा एकदा. यावेळेस पाहिला तर खेळण्याचा प्रयत्न राहिला. लॉंग ऑफला फिल्डर आहे, तिथे फक्त सिंगल मिळते. पूर्णपणे वर्चस्व गाजवतोय एलोरा फाउंडेशन उतन संघ या मॅच मध्ये. एकविरा स्पोर्ट नायगाव संघाने देखील आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली, परंतु या शेवटच्या मॅच मध्ये त्यांची गोलंदाजी खराब राहिली आणि हा संघ पराभूत होतोय. हार्डलक टपलक एकविरा स्पोर्ट नायगाव. हार्डलक संचित कोळी, हार्डलक शैलू, हार्डलक रुपेश, हार्डलक विशाल कोहली. आपण देखील चांगला खेळ आजच्या दिवसामध्ये दाखवला. खरं तर गोलंदाजी खराब राहिली आणि कुठेतरी हा संघ या स्पर्धेतून बाहेर जातोय. महत्वाच्या क्षणी इथे जर पाहिलं तर या संघाचा परफॉर्मन्स खराब राहिलाय आणि अभिनंदन अभिनंदन एलोरा फाउंडेशन उतन संघ आणि या मॅचचा हिरो वन अँड ओनली